सकाळी आमचं 6:30ला चालू होतं. ऑलरेडी गव्हाचा चिक आम्ही सॅटर्डे संडे घरनंच बनवतो, कारण त्याच्यासाठी एवढी गर्दी असते ना की ते आम्हाला हे पोहे खिचडी ह्याच्यासाठी पण भरपूर गर्दी असते. मग हे सगळं मॅनेज होत नाही चिकाचं. आणि चिकाचे आमचे सगळे हॉटपॉट आहेत, तुम्ही बनवून ठेवलं तरी काही होत नाही. 5 ते 6 तास ते एवढं सुंदर गरम राहतं, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण पुण्यामध्ये आहे. पुण्यामधील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण वेगवेगळ्या ठिकाणी स्टोरी करत असतो. नमस्कार. नमस्ते. काय नाव आपलं? रत्नप्रभा बालाजी लोखंडे. हा कोणता व्यवसाय आणि याची सुरुवात कधी झाली? हे आपलं साधं नाश्ता सेंटर आहे. तुम्हाला मॉर्निंग ब्रेकफास्ट उत्कृष्ट मिळेल इथं आपल्याकडं. हां, आमचं सकाळी 6:30ला ओपन होतं, त्यानंतर 12:30पर्यंत आमचा ब्रेकफास्ट मिळतो इथं तुम्हाला. स्पेशल काय आहे? आमच्याकडं स्पेशली गव्हाचा चीक मिळतो, एकदम उत्कृष्ट असतो आणि तुमच्या हेल्थसाठी तो फार काय असतं, पौष्टिक असतो तो. हो, म्हणून आमच्या त्या दुकानाचं नाव आम्ही पौष्टिक नाश्ता केंद्र ठेवलेलं आहे. याची सुरुवात कधी झाली? हे सुचलं कसं तुम्हाला? याच्या अगोदर तुम्ही काय करत होता? अरे बापरे. माझं BSc नर्सिंग झालेलं आहे. मी ॲज अ इंचार्ज म्हणून भारतीला जॉब करत होते, पण मुलांसाठी मी तो जॉब सोडला आहे. ॲज अ कॉम्प्रमाइज म्हणून आम्ही हा व्यवसाय चालू केला. पण गव्हाचं चीक जेव्हापासून चालू केला, आम्हाला लोकांचा प्रतिसाद फार सुंदर मिळाला. किती वर्ष झाले आता? जवळजवळ 10 ते 12 वर्ष झाले. आधी माझे मिस्टर फक्त आवळा कँडी आम्ही विकायचो, त्याच्यानंतर हळूहळू स्टेप बाय स्टेप हे चालू झालं. सुरुवात केली होती त्यावेळी किती जण होते या ठिकाणी कामाला? मी, माझे मिस्टर, आम्ही दोघंच. आता किती जण आहे? आता जवळजवळ माझ्याकडं 5 ते 6 लेडीज आहेत आम्हाला हेल्पला. असं म्हणजे व्यवसाय म्हणून आत्तापर्यंत तरी कुणी केला नाही, पण आता आम्हाला बघून बऱ्याच लोकांनी केलेला आहे आणि करावं, सगळ्यांनी करावं, चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी यायचं असेल तर काय प्रॉपर पत्ता काय, कशा पद्धतीनं? तुम्हाला जर इथं यायचं असेल तर तळजाई माता मंदिर पुण्याला फेमस आहे. तळजाई टेकडी, तळजाई माता मंदिर, धनकवडे. हां, तळजाई टेकडीवरती आल्यानंतर आपल्याला गव्हाचे चीक म्हटलं तर इथंपर्यंत मिळतो. इथे कोणकोणते गोष्टी खायला भेटतात त्या ठिकाणी? पोहा, उपमा, शिरा, साबुदाणा खिचडी आमची अप्रतिम असते, साजूक तुपात बनवलेली असते, एकदम सॉफ्ट असते. त्यानंतर उपमा आमचा साजूक तुपात, आम्ही फोडणी तेलामध्ये देतो, पण वरतून सगळं तूप असतं. माझ्याकडं फक्त पोहे म्हटलं ना, फक्त तेलामध्ये पोहेच बनतात आणि मूग भजे. हां, बाकी सगळं तुपामध्ये असतं. काय किती रुपये प्राइस काय आहे त्याची? चिकाची 30 रुपीज आहे आणि इथं हाफ पण मिळतो. थोडंसं पण कुणाला हवं असेल तर थोडंसं पण मिळतं. तूप, जवस चटणी, गूळ पावडर आणि जिरं पावडर, ह्या 4 गोष्टी मिळतात.